ओबीसीतून मराठा आरक्षण देणं शक्य नाही असं नितेश राणे म्हणाले। जरांगेंनी फडणवीसांसोबत चर्चा केली तर मार्ग निघेल। महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी। शिवाय जरांगेंच्या आंदोलनाला रोहित पवार रसद पुरवताय असा गंभीर आरोप सुद्धा नितेश राणेंनी केलाय। मराठ्यांना कुणबीच समजा असं म्हणतायत। आता त्यांचं असं म्हणणं आहे की मराठा हे कुणबीच आहेत असा जी.आर. सरकारने काढावा आणि सरसकट सर्व मराठा समाजाला ओबीसी मध्ये घ्यावं आणि ओबीसी आरक्षण द्यावं। असं आहे ते फक्त मराठवाड्यापुरते ती मागणी त्यांना करायची असेल तर सरकार विचार करेल। उदाहरण आमच्या कोकणामध्ये भावना वेगळी आहे। आमच्या इथे राहणारा कुणबी समाज, आमच्या इकडे असणारे मराठा समाज ह्यांना कोणाकडे अगर तुम्ही कॅमेरा फिरवला तर ते तुम्हाला सांगतील की आम्ही जिथे आहोत तिथे आम्ही खुश आहोत आणि समाधानी आहोत। म्हणून मराठवाड्यापुरतं अगर त्यांना ती मागणी करायची असेल तर त्याच्यावर सरकार त्यावर विचार करते आणि सरकार त्याच्या संवादामध्ये आहे। पण अन्य सगळ्या लोकांना सरसकट देण्याची जी काही भूमिका आहे ना ती ना कोकणाला आवडेल ना अन्य महाराष्ट्राच्या भागाला आवडेल आणि म्हणून मराठवाड्यापुरते अगर ते बोलत असतील तर त्याबद्दल सरकार विचार करत आहे। आणि ओबीसी समाजात आपला हक्काचं आरक्षण देण्यापेक्षा आपण स्वतंत्र आरक्षण आपल्याला 10% आहे ना मराठा समाजाला। मग आपल्याला वाद कशाला करायचा आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पागड जातींना एकत्र करून हिंदवी स्वराज्याची म्हणजे हिंदू समाजाला एकत्र केलं, ते आपण विसरता कामा नये।